आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. थँक्यू. लंच बॉक्स. लंच बॉक्स. आज मी त्या खडूस मुलीच्या ऑफिसला जात नाहीये जिथे जाताना मला कॉफी, स्वतःचा लंच बॉक्स सगळं घेऊन जायला लागायचं. आज मी माझ्या ऑफिसला चाललोय. बरं, मी काय म्हणतोय, आज समजा डॅडची तब्येत बरी असेल तर रात्री माझ्या बरोबर डिनर डेटला याल का मॅडम? आजींना विचारून सांगू? आजींना विचारू? आजी कशाला नाही म्हणेल? मला कधी कधी काय वाटतं माहितीये का, की माझ्यापेक्षा जास्त आजीचं तुझ्यावर प्रेम आहे. काही हा, नाही तर नवऱ्या बरोबर जायला आजीला कशाला विचारायला हवंय? अच्छा, कुणीतरी मला म्हणत होतं की तू तुझे डिसिजन स्वतः घेऊ शकते, तुला कोणाची परमिशन घ्यायची गरज नाही. अँड ऑल अँड ऑल. ओके ओके, नो मोर क्वेश्चन्स माय लॉर्ड. पण खरं सांगू, आपल्या घरात ना मोठ्यांची जागा अडगळीची नसते, आदराची असते. त्यामुळे त्यांना आपण त्यांचा मान, त्यांचा आदर नेहमी दिला पाहिजे. आणि मला सांग ना, त्यांना आपल्याकडून काय हवं असतं, काय अपेक्षा असते? फक्त प्रेमाचे, मायेचे 2 शब्द. आजवर त्यांनी आपल्यासाठी, आपल्या घरासाठी केवढं केलेलं असतं, केवढ्या खस्ता खाल्लेल्या असतात, सोसलेलं असतं. मग आपण त्यांच्यासाठी एवढं नाही करू शकत? मी असा कधी विचारच केला नव्हता का? तू आपल्या माणसांचा किती विचार करतेस. पण एक रिक्वेस्ट आहे मॅडम, सगळ्यांची मन जपता जपता जरा नवऱ्याचंही मन जपा. हो का? हो बालिके, जर तू नवऱ्याचं मन जपशील तर तुझ्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील. तथास्तु. धन्यवाद गुरुजी. चल, आता ऑफिसला जायचंय ना? बरं, मी कॉल करते आणि टिफिन पाठवते. तू वेळेत जेवायचंय. तू जेवलास ना की मग मी पण जेवेन. म्हणजे मी जेवत नाही तोपर्यंत तू जेवणार नाहीस? थँक्यू सो मच यार. हे असं फिलिंग मी कधीच अनुभवलं नव्हतं की आपल्यासाठी कोणीतरी जेवायला थांबलंय. कसलं भारी आहे. किती दिवस मी तुला हा आनंद देणार आहे, गॉड नोज. मला सोडायला येतेस बाहेर? चला चला. आणि ते ठरलं की सांग मला. सुनबाई. येस मामा. श्रेयस ऑफिसला निघालास? हो. सुनबाई, पण आय मीन यू नो व्हॉट,